29 ऑगस्ट 2023ला मराठा आरक्षणाचा लढा उपोषणाच्या माध्यमातून सुरू झाला. हेच आंदोलन आज 7व्या उपोषणापर्यंत येऊन पोहोचलंय. 7व्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. पण या अगोदर झालेल्या 6 उपोषणाच्या वेळी जे वातावरण आंतरवाली सराटीत होतं आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रभरात ज्या पद्धतीने पडत होतं, तो प्रभाव आणि ते वातावरण आज दिसत नाहीये. 4था दिवस असूनही कोणताही मोठा नेता तिकडे फिरकत नाहीये. समाज माध्यमांवर विशेष काही चर्चा नाहीये. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या बाईट्स दिसत आहेत त्याही जास्त करून संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी निगडित आहेत. एकंदरीतच मराठा समाजाचा हा प्रश्न आता गांभीर्याने घेतला जात नाहीये का, अशी एक शंका निर्माण होते. पण यामध्ये काल म्हणजे उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे जालन्याचे खासदार कल्याण काळे हे तातडीनं अंतरवाली सराटीत पोहोचले. पण असं रात्री तातडीने अंतरवाली सराटीत पोहोचण्यापाठीमागे नेमकं कारण काय होतं? अंतरवाली सराटीत नेमकं काय घडलं होतं आणि तिथे जाऊन खासदार कल्याण काळेंनी नेमकं काय साधलं, याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. यावेळी पुन्हा सुरू झालेल्या या उपोषणाला फारसा पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे. पण जवळपास 100पेक्षा जास्त जण तिथे सामूहिक उपोषण करत असल्याने राज्य सरकारने इकडे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे असं बोललं जात आहे. कारण आता प्रश्न फक्त मनोज जरांगे पाटील यांच्याच आरोग्याचा नाहीये, तर यांच्यासोबत सामूहिक उपोषणात सहभागी झालेल्या अनेक मराठा योद्ध्यांचा आहे. आरक्षणासंदर्भात काय भूमिका घ्यायची किंवा त्या गोष्टी कशा जमून येणार या पुढचा प्रश्न असला तरी अशा वेळी स्थानिक पातळीवरचं प्रशासन सजग असणं आवश्यक होतं. पण तसं दिसून येत नाहीये. काल उपोषण चालू असताना काही महिलांची तब्येत बिघडली. अर्थात तरीही त्या महिला मंडप सोडायला तयार नव्हत्या. पण एकूण परिस्थिती लक्षात घेता त्यांना दवाखान्यात हलवणं गरजेचं होतं. पण अशा स्थितीत ना जागेवर ॲम्ब्युलन्स तयार होती, ना स्ट्रेचर होतं, ना कोणती इतर सुविधा होती. त्यामुळे अक्षरशः ज्यांची तब्येत बिघडली होती त्यांना झोळीत टाकून नेण्यात आलं होतं असं बोललं जाते. दुसरी गोष्ट म्हणजे काल सकाळी 10 वाजता सगळ्यांची तपासणी केली होती. शुगर लेवल, BP या सगळ्या तपासण्यांची नोंदही ठेवली होती. पण उपोषण चालू असताना जे उपोषणाला बसले त्यांची वेळोवेळी तपासण्या करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र सकाळी 10ला तपासणी केल्यानंतर सायंकाळपर्यंत म्हणजे जोपर्यंत कल्याण काळे जात नाहीत तोपर्यंत तरी तपासणी झाली नव्हती असंही सांगण्यात येत आहे. जर वेळेत तपासणी झालीच नाही तर कोणाची तब्येत कशी आहे हे अर्थातच समजणार नाही. अशा वेळी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून किंवा कदाचित आपलं राजकीय गणित लावून कल्याण काळे अंतरवाली सराटीला तातडीने पोहोचले अशी चर्चा आहे. त्याचे वेगवेगळे कांगोरे आपण पुढे समजून घेणार आहोतच. आता खासदार काळे तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या भोवती गराडा पडला. सगळ्या नागरिकांनी तिथल्या समस्या कल्याण काळेंना एका पाठोपाठ सांगायला सुरुवात केली. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याला तातडीने तिथे बोलवण्यात आलं. स्वतः कल्याण काळेंनी ज्यात नोंदणी केलेली आहे ते रजिस्टर तपासून प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की जिल्हाधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला असता त्यांच्याकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद आला नाही. तेव्हा कल्याण काळेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आता हे त्यांनी एक खासदार म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं की आपली राजकीय पोळी भाजली याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. कारण इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. कल्याण काळे हे मुळात मराठा फॅक्टर मूळचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव करू शकले. जर तेव्हा मनोज जरांगे फॅक्टर नसतं तर कदाचित हा त्यांचा विजय झाला नसता अशीही चर्चा आहे. आता ज्यांच्यामुळे आपण खासदार झालो तिथेच अशा परिस्थितीत गेलं नाही तर आपला पुढचा राजकीय प्रवास हा संकटात येऊ शकतो. त्यामुळे तिथे जाणं त्यांना अत्यंत महत्त्वाचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं अगोदर बोललो की यावेळी सगळ्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे पाठ फिरवली असं दिसतंय. म्हणजे जिथे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय नेते निवडणुकीच्या अगोदर चक्रा मारत होते ते आज कोणीही फिरकत नाहीये. अशा वेळी कल्याण काळे तिथे जाऊन सगळ्यांची विचारपूस करत असतील, जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सूचना देत असतील आणि यापुढे कोणताही निष्काळजीपणा होणार नाही यासाठी काही निर्णय घेत असतील तर यामधून त्यांची इमेज बिल्ड होऊ शकते. कारण अशा परिस्थितीत मदतीला येणारे खासदार
खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि निश्चित स्वरूपात त्यांचं संघटन अधिकाधिक मजबूत होण्याला मदत होईल. हाही एक हेतू त्या पाठीमागे असू शकतो असं बोललं जातंय. यातलं तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे रावसाहेब दानवे. लोकसभेला सगळे गणित रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गेल्यामुळे विधानसभेला तसं होऊ नये याची पुरेपूर काळजी दानवेंनी घेतली होती. अर्थात संतोष दानवे यांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेऊन आपलं सीट वाचवण्याचा प्रयत्न केला होता अशी चर्चा आहे. त्यामुळे जर स्टँडिंग खासदार अंतरवालीत गेले नाही आणि त्यांच्या अगोदर रावसाहेब दानवे गेले तर जो पाठिंबा कल्याण काळेला आत्तापर्यंत मिळत होता तोच पाठिंबा सरळ सरळ रावसाहेब दानवे यांच्याकडे डायव्हर्ट झाला होता. म्हणून रावसाहेब दानवे तिथे पोहोचायच्या आधी कल्याण काळे यांना तिथे पोहोचणं त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जातंय. कदाचित त्यामुळेच अंतरवालीतून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन कल्याण काळे यांनी निवेदन दिलं असावं अशीही चर्चा आहे. आता या सगळ्या कारणांमुळे खासदार कल्याण काळेंना अंतरवाली सराटीत तातडीने पोहोचावं लागलं असं बोललं जात आहे. पण आता या व्यतिरिक्त दुसरे काही कारणं आहेत की ज्या कारणामुळे कल्याण काळेंना तिथे तातडीने जावंच लागलं. ती कारणं कोणती असू शकतात ते तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. धन्यवाद.